आशिया खंडामध्ये नावाजलेली म्हणून गाजणारी जळगाव जिल्हा बँक, जिला जुन्या बिल्डिंग पासून दगडी बँक म्हणून तिचा गौरव केला जातो, तिची आज 110वी वार्षिक सभा होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली. प्रत्येक सभासदाला प्रश्न विचारायची संधी देण्यात आली. प्रत्येक सभासदाचं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी, संचालकांनी, अध्यक्ष या नात्याने मी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने ही सभा झाली. ही सभा गुंडाळण्यात आलेली नाही. त्यामुळे मी सर्व आलेल्या सभासदांचं, पत्रकारांचं, बँकेच्या कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. बँकेचे जे वर्षभराचे विषय असतात, लेखापरीक्षण करणे, त्रुटी, नफा तोटा पत्रक, शेतकऱ्यांना कर्ज देणे, शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा ठरवणे, असे वेगवेगळे विषय या बँकेचे असतात. आणि त्या वार्षिक सभेमध्ये सहकार कायद्यानुसार ही वार्षिक सभा 30 सप्टेंबरच्या आत घ्यावी लागते. पावसाळ्याचे दिवस आहे, गणपतीचे दिवस आहे, श्रावण महिना सुरू होतो, सभासदांनी यायला पाहिजे म्हणून सगळे विषय या सभेत मंजूर करण्यात आले. सांगितलं ना मी, सगळेच ठराव जे महत्वाचे असतात, शेतकऱ्यांच्या हिताचे असतात, जे शेतकरी थकबाकीदार असतात त्यांची OTS करावी, कर्जमाफीच्या काही अडचणी आहेत त्यांच्या प्रश्न सोडवावेत. अच्छा, किरकोळ गाव पातळीवरच्या ज्या अडचणी असतात, काही साखर कारखाने बंद आहेत, ते का विकले, ते कशामुळे विकावे लागले, काही विकायचे, ते का विकायचे, या सगळ्या प्रश्नांच्या अडचणी होते, प्रश्न होते, ते बँकेच्या सोडवण्याचा प्रयत्न करू. सिव्हिल तपासणी करावी. सिव्हिलचे जे काही राष्ट्रीयकृत बँका रकमा घेतात, त्या रकमा काही इतर कोणाच्या खात्यावर जात नाही, त्या बँकेच्याच खात्यावर जातात. आणि बँक ही राज्य शासन, नाबार्ड, RBI यांच्या नियमांचं पालन करून बँक चालते. बँक ही स्वतःचे नियम बनवत नाही, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, त्यामुळे तसे काही गैरसमज नाही. ते सिव्हिल तपासावंच लागेल, सिव्हिलचा चार्ज घ्यावाच लागेल. ज्या दिवशी राज्य शासनाचे लेखी आदेश आम्हाला प्राप्त होतील त्या दिवसापासून सिव्हिलचे चार्जेस घेणे बंद होईल. मागच्या वर्षी या संदर्भात आपण फॉर्मही भरणार आले होते, त्याच्याबद्दल अजूनपर्यंत काही. अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. राज्य शासनाने आम्हाला 7 कंपन्यांमार्फत, 7 कंपन्यांपैकी एका कंपनी मार्फत भरती करावी असे राज्य शासनाचे मध्यंतरी आदेश होते. त्यानुसार पूर्वी 6 कंपन्या होत्या. राज्य शासनाचं परिपत्रक माझ्याकडे आहे, ते तुम्हाला मी लेखी दाखवून देईल. पूर्वी 6 कंपन्या होत्या. राज्य शासनाने नंतर 7वी कंपनी त्यात ऍड केली आणि आम्ही टेंडर काढलं, निविदा काढली. त्यानुसार आमच्याकडे निविदा आल्या. निविदांपैकी जी कंपनी प्राप्त झाली त्या कंपनी मार्फत आम्ही त्या कंपनीला भरती करण्याचे आदेश दिले. त्या कंपनी बरोबर बँकेने MOU केला. त्या कंपनीला विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील फॉर्मही भरले. पण शेवटच्या दिवशी राज्य शासनाकडून फक्त 3च कंपन्यांकडून भरती करावी असे आदेश आले कारणाने ती भरती थांबलेली आहे. बँक कोर्टात गेलेली आहे विद्यार्थ्यांच्या वतीने की बँकेत विद्यार्थ्यांनी 1,000 रुपये भरलेले आहेत, ते 1,000 रुपये परत कसे करता येतील, त्याच कंपनी मार्फत भरती करावी अशी आम्ही कोर्टाला विनंती केलेली आहे. शासनानेही विनंती केली आहे. शासन याचा सकारात्मक विचार करेल असं आम्हाला वाटतं. आणि आनंदाची बाब अशी की शासनाने देखील जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांची 70% भरती करावी असे शासनाचे आदेश आहेत. लवकरात लवकर आम्ही भरती प्रक्रिया करणार आहोत. आम्हाला शिपाई पदाची देखील भरतीची परवानगी लवकरात लवकर मिळणार आहे. त्यानुसार आम्ही जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांची मुलं यांची भरती आम्ही त्यांच्या परीक्षा, त्यांचं गुणपत्रक पाहून या ठिकाणी लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेणार आहोत. अनेक साखर पुतळा जवळपास शेवटच्या स्टेजमध्ये आलेला आहे आणि
या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, संकटमोचक गिरीश भाऊ महाजन साहेब, रक्षाताई खडसे, संजयजी सावकारे साहेब, आमचे राष्ट्रवादीचे आमदार अनिलदादा पाटील, सगळेच लोकप्रतिनिधी, मग चंद्रकांत पाटील असतील, मंगेश दादा असतील, किशोरप्पा असतील, अनिल पाटील साहेब असतील, अमोल दादा असतील, सगळेच अमोल जावळे असतील, सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आम्हाला मान्यता दिलेली आहे की जिल्ह्यात हा बँकेमध्ये पुतळा व्हावा. आणि आम्हाला कलेक्टर आणि पालकमंत्र्यांनी देखील सांगितलंय की जळगाव शहराच्या एका सार्वजनिक ठिकाणी देखील दादांचा पुतळा उभा करू. आम्ही लवकरच ऑक्टोबर महिन्याच्या आत मान्यवरांच्या तारखा घेऊन या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करणार आहोत. अनेक साखर कारखाने बंद आहेत ते सुरू करण्यासंदर्भात अडचणी येतात. आमची प्रामाणिक इच्छा आहे, तुम्ही अगोदर असाल, बँकेला कारखाना सुरू करता येत नाही, परंतु जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात काम करणारे, सहकार क्षेत्रात काम करणारे काही उद्योजक यांना आम्ही विनंती करणार आहे की जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन राहिलं नाही, त्याच्याकरता जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पादन होण्यासाठी हे कारखाने सुरू व्हावे. आम्ही वसंत टेंडर काढलं होतं. आंदोलकांनी आंदोलन करणं त्यांचा हक्क आहे, पण त्यांनी बँकेचीही बाजू समजून घेतली असती तर आम्हाला आनंद झाला असता. आम्हाला वसंत विकायचा आहे, वसंत कारखाना त्याचा, आणि तो विकून त्याच ठिकाणी जो कारखाना सुरू करेल त्याला तो कारखाना विकायचा आहे, ती अट टाकायची. त्याच्यामुळे बँकेने दिलेलं कर्जही वसूल होईल आणि ठेवीदारांना आम्हाला तो लाभांश द्यायचा आहे. ठेवीदारांना असेल, सभासदांना असेल, बँकेची वसुली झाल्यानंतर ते आम्हाला करता येईल, ती आनंदाची बाब होईल. आज देखील वसाहकाचं आंदोलन होतं, जलसमाधी ते करणार होते, काय त्यांच्याही मागण्या आहेत, त्यांच्या मागण्या शासनाकडे आहेत, आमच्याही मागण्या आहेत. शेवटी शासनाने पॉलिसी असते. महाराष्ट्रात जवळपास 200-250 कारखाने असतील, मला कदाचित सांगता येणार नाही, पण शासन अशी काही पॉलिसी घेईल असं वाटत नाही. हा प्रत्येक जिल्ह्यातला राजकीय सहकार भौगोलिक निर्णय असतो. त्याच्यामुळे शेवटी दिलेलं कर्ज वसूल करण्यासाठी ती प्रॉपर्टी बँकेला विकावी लागते. ओके. मी आपल्या माध्यमातून सभासदांना सांगू इच्छितो, बँक ही काही एखादी छोटी सहकारी संस्था नाही, गाव पातळीवर बँकेचं प्रत्येक गोष्टीचं ऑडिट. त्याच्यामुळे बँकेत करोडो रुपयाचं भंगार कुठून आलं? भंगार आजच बँकेचा स्टॉक तेवढा नाही जर मोजला तरी. त्याच्यामुळे अपप्रचार आहे आणि कोणीतरी सांगली मांगलीवरून हे बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो. बँकेचं गोडाऊन मला वाटतं कधी मिळालं होतं, 40 वर्ष झाले असतील. 40 वर्षापासून त्या गोडाऊनचं काहीच उत्पन्न आम्हाला मिळत नव्हतं. आता तरी आम्हाला जवळपास 80 लाख रुपये त्या गोडाऊनच्या माध्यमातून भाडं मिळालेलं आहे. आम्ही अनेक इमारती आमचं चाललेलं आहे. या धुळखात पडण्यापेक्षा एक तर भाड्याने दिल्या पाहिजे, एक तर त्याचं पुनर्जीवन केलं पाहिजे. शेवटी आपल्या बापदादाची प्रॉपर्टी जर राहिली तर आपण तिथं काय करू हा देखील विचार केला पाहिजे. अजितदादा नेहमी सांगायचे की सहकारी तत्वावर एखाद्या संस्थेचा चेअरमन जो झाला त्याने सहकाराची प्रॉपर्टी ही स्वतःची प्रॉपर्टी म्हणून तिची निगा घेतली पाहिजे आणि तिची वाटचाल चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत आपण काय सांगाल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्या आता तर आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय, पण ते निर्णय शेवटी देशाचे नेते पवार साहेब घेतील, आमच्याकडून सुनेत्रा वहिनी साहेब घेतील, तटकरे साहेब घेतील, भुजबळ साहेब घेतील, प्रफुल्ल पटेल साहेब घेतील. आणि जिल्ह्यापुरतंच बोलायचं झालं तर आमचे मंत्री अनिलदादा, ज्यांची आम्ही आता मागणी करणार आहोत की खानदेशातून अनिल पाटील साहेब यांना मंत्री करावं, ही देखील आमची मागणी राहणार आहे. मंत्री महोदयांनी जी खंत व्यक्त केली ती एकदम योग्य आहे. खाजगी कारखाने फार कमी होते. राज्य सहकारी बँकेने ज्या कारखान्यांना कर्ज दिलं होतं त्या जिल्ह्यांनी त्या कारखान्यांना कर्ज दिलं होतं. ते कारखाने खाजगी लोकांनी विकत घेतले आणि ते कारखाने त्यांनी चालवले. त्याच्यामुळे गुलाबराव पाटला साहेबांचं जे वक्तव्य होतं ते विरोधी नव्हतं. आमचीच मागणी गुलाबराव पाटलांना अशी आहे की तुम्ही कोणती तरी कंपनी निर्माण करा, तुम्ही कोणीतरी 4-10 लोक तयार करा किंवा बाहेरून कोणीतरी आणा आणि हा वसंत
कारखाना जो स्वर्गीय मुरलीधर अण्णांनी उभा केलेला आहे तो कारखाना सुरू करा अशीच आमची गुलाबराव पाटलांकडे मागणी.